नमस्कार, मी डॉक्टर विनायक चुकेवार, तिरुपती नगर येथील मागील 2014 पासून रहिवासी आहे. परंतु मला 4 ते 5 वर्षापासून उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण होत आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे म्हणा किंवा कोणता झरा पडल्यामुळे म्हणा, माझं पाणी हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पूर्णच पाणी जात होतं. त्यामुळं पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आम्ही परेशान झालो होतो. आता काय करावं? मग आम्ही बोर घेण्याचा प्रयत्न केला, पण वरी स्लॅब असल्यामुळे बोर घेता आला नाही. मग काय करावं, बरेच जणांसोबत चर्चा केली. पण मग आमच्या तिरुपती नगरमधील रहिवासी आमचे मित्र श्री गजानन सावके यांनी जल पुनर्भरणासंबंधी मला माहिती सांगितली, मार्गदर्शन केले आणि त्यासाठी एक प्लंबरसुद्धा अवेलेबल करून दिला. मग त्यांच्यानुसार मग आम्ही पावसाचं छतावरचं पूर्ण पाणी एकत्रित करून पाईपलाईन करून फिल्टरद्वारे बोरमध्ये सोडलं. यानंतर मग आता आम्ही जवळपास 7 ते 8 महिने पुनर्भरण करून झाले. एरवी फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपणारं पाणी आता एप्रिलचा पहिला आठवडा सोडून दुसरा आठवडा सुरू झाला तरी अजून संपलं नाही. आणि पाण्याचा फोर्स पहिल्यापेक्षा दुप्पट आहे. म्हणजे आमचा पाईप अक्षरशः उड्या मारतो, तेवढा अजून तरी फोर्स आहे. त्यामुळे अजून 1 ते 1.5 महिने जर गेलं तरी आम्ही त्यामध्ये जिंकलो. परंतु माझे पूर्ण नगरवासियांना एवढेच आव्हान आहे की आता आम्ही केलं, अजून माझ्यासोबत बऱ्याच जणांनी केलं. सावकी सरांनी त्या गार्डनमध्ये मिटिंग केली होती, बऱ्याच जणांना प्रोत्साहित केलं. आता बरेच जण झाले. अजून सर्वांनी जर एकत्रित केलं तर पाण्याची पातळी नक्की वाढेल. कारण आता हे सिमेंटच्या रस्त्याची सर्व जंगल झालेले, त्यामुळे पाणी मुरायला कुठेही सध्या चान्स नाही. त्यामुळे सर्वांनी पाण्याचे पुनर्भरण केले. पाण्याची पातळी नक्की भूगर्भातील जलपातळी नक्की वाढेल व आपल्याला नेहमीच उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता चांगली होईल आणि आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. त्याकरता सर्वांना जाहीर आव्हान आहे. प्रोत्साहित करायला आपले गजानन सावके सर आहेतच. तर सर्वांनी मिळून जल पुनर्भरण करावे व पाण्याची पातळी वाढवावी. एवढे बोलतो. जय महाराष्ट्र. मी तिरुपती नगरमधून गजानन सावके या सर्वांना एक आव्हान करतो. आणि तसंच आहे, एक आव्हान आम्ही तिरुपती नगरमध्ये केलं. मागच्या वर्षीपासून जवळपास आम्ही 40 ते 50 लोकांचे रेन वॉटर हार्वेस्टिंग या माध्यमातून छतावर पडणारे पाणी हे बोरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा यावर्षी आम्हाला भरपूर झालेला आहे. आम्ही जेवढ्या लोकांनी केले त्यांना सर्वांना त्याचा फायदा झाला आहे. मी याच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग लवकरात लवकर करून घ्यावे आणि आपली पाणी पातळी वाढवावी. एवढंच मी या ठिकाणी बोलून माझे शब्द सांगतो. धन्यवाद.